असा गुरुराया माझा दत्त दिगंबर असा। तर नमस्कार मित्रांनो, आज दत्त जयंती निमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि आज बसून बसून कंटाळा येत होता घरामध्ये कामावर, तर म्हटलं की असंच एक फेरी मारून येऊया श्रीपादवाडीला। तर चला पाहूया, एक छोटासा व्हिडिओ आहे, तर त्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की तिथं आज काय चाललंय। श्रीपादवाडी जवळपास 6 किलोमीटर आहे चंदगडपासून, आणि आमच्या गावापासून 10 किलोमीटर असेल। तर इथं आम्ही पार्किंग करून आतमध्ये निघालो। तर ही आहे कमानी, खूप सुंदर वाटते। तर आज गर्दी कमी आहे। तर कमानीवर लिहिलेलं आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, छान वाटलं म्हणून। तर ही आहे एम्प्टी स्पेस, इथं पहिल्यांदा ओपन होतं, तर इथं आता आपण सभामंडप बांधलेला आहे। तर इथं उद्या जो महाप्रसाद होणार आहे त्यासाठी बसायची वगैरे किंवा वाढायची वगैरे सोय आहे तिथं। तर चला आता आपण पुढे जाऊया। तर इथून पुढं छान असा मंडप दिसतोय, मे बी अजून तयारी चालू आहे थोडीफार। तर आज गर्दी नाही आहे जास्त, उद्या खूप गर्दी होईल कारण की उद्या महाप्रसाद आहे। तर इथे आम्ही तुळशीच्या पाया पडून आतमध्ये जाऊया। मला घंटा वाजवायला आवडते। तर ही आहे सुंदर अशी मूर्ती, पाहून मन तृप्त होते। तर इथं पाळणा सजवणं सुरू आहे। आज संध्याकाळी इथं हा कार्यक्रम असतो। तर चला इकडे पाठीमागे जाऊन पाहूया। तर इकडं वडाचं झाड आहे, तिथं अगरबत्ती धूप वगैरे जे काय असेल ते सगळं लावतात। मी आधीच लावलेलं आहे। जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम। तर हे गोडाऊन आहे, इथं हे गोडाऊन आहे, मे बी इथं सगळं सामान ठेवलं जातं। मंदिर आहे, मंदिराच्या साईडला रिकामी परिसर, तर असं झाडीचा निसर्ग आहे इथं। बघू शकतो हे झाड बरोबर देवळाच्या मागे उंबराचं झाड आहे। आज ही जागा मोकळी वाटते, पण उद्या इथे उभं राहायला जागा राहणार नाही। जी लोक महाप्रसादाला येणार आहेत त्यांचीच खूप गर्दी होईल। हे आहे खाज्याचं दुकान, लोक एक वेळ दर्शन चुकतील पण खाजं काही चुकणार नाही। तर आजसाठी एवढंच। जर उद्याला जमलं तर मी परत एकदा येऊन इथं छोटासा व्हिडिओ वगैरे काढायला जमलं तर, वेळ भेटला तर मी काढेन। तर आता पुरतं बाय मित्रांनो। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला। श्री गुरुदेव दत्त।